नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. तर आपण आज बघणार आहोत रेशन कार्ड धारकांसाठी ई केवायसी करण्यासाठी अतिमेय मुदत वाढवण्यात आली आहे. तर ती शेवटची तारीख कोणती आहे? या तारखेपर्यंत तुम्हाला ई केवायसी करावी लागणार आहे. तर चला तर बघूया कोणती तारीख तुमच्यासाठी नवीन देण्यात आली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्रत्येक शिष्यता पत्रिका धारकाला आता ई केवायसी करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे शिष्यता पत्रिकेत नाव असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी ई केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. याची अंतिम तारीख समोर आली आहे. सध्या शासकीय योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांना ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मग आधार असो, बँकेचे खाते असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असो, प्रत्येक ठिकाणी ई केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. यात आता सर्वसामान्य नागरिकांना असणारे रेशन कार्डसही ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. यासाठी असलेली नोव्हेंबरची अंतिम तारीख मुदत वाढून 1 डिसेंबर 2024 करण्यात आली आहे. तर रेशन कार्ड धारकांसाठी 1 महिन्याची मुदत वाढवण्यात आली आहे. तर तुम्हाला आता 1 डिसेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. तर आता तुम्हाला परत तारीख वाढून मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला 1 डिसेंबर पर्यंत ई केवायसी आपल्या सर्व फॅमिली मधली सदस्यांची करायची आहे. सरकारने काही महिन्यापूर्वी केसी पांढऱ्या व पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी ई केवायसी करण्याचे मार्गदर्शन तत्वे लागू केले होते. त्या सर्व रेशन कार्ड धारकांनी ई केवायसी करणे अनिवार्य होते. त्यासाठी आता शेवटची तारीख 1 डिसेंबर 2024 करण्यात आली आहे. प्रत्येक शिष्यता पत्रिका धारकाला आता ई केवायसी करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे शिष्यता पत्रिकेत नाव असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी ई केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तसे न केल्यास संबंधित धान्य वितरण सेवेचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. जर तुम्ही सर्वांनी ई केवायसी केली नाही तर तुमच्या कुटुंबाचे रेशन बंद होऊ शकते. जर तुम्ही अजूनही रेशन कार्डाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुमच्या परिसरात असलेल्या कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात जाऊन 4G इपॉस मशीनने ई केवायसी करून घेऊ शकतात. अन्यथा तुम्हाला रेशन कार्ड वरून कोणत्याही प्रकारचा लाभ दिला जाणार नाही. नुकतीच सरकारने ई केवायसी केल्यानंतर रेशन मिळणार असल्याची घोषणा केली होती. केवायसी शेवटी तारीख 30 सप्टेंबर होती, मात्र नंतर ती 1 नोव्हेंबर पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. आता मात्र अंतिम तारीख 1 डिसेंबर पर्यंत केवायसी करण्यासाठी दिली आहे. जर तुम्ही तर 1 डिसेंबर पर्यंत तारीख ई केवायसी केली नाही तर तुमचं रेशन बंद होऊ शकतं. परत आता सरकार तुम्हाला तारीख वाढवून देऊ नाही शकत. म्हणून लवकरात लवकर तुमच्या घरातील सदस्यांना घेऊन तुम्ही ई केवायसी करू शकतात. रेशन दुकानात जाऊन ई केवायसी तुम्ही करू शकतात. ज्या दुकानात धान्य मिळते जेथे ई केवायसी करण्याची सोय आहे, या रेशन दुकानात जाऊन 4G इपॉस मशीनद्वारे ई केवायसी केली जाते. यासाठी आधार कार्ड घेऊन जावे. या मशीन मध्ये आधार क्रमांक टाकला जातो. या संबंधित व्यक्तीचा बोटाचा ठसे व डोळे स्कॅन करून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाते. यानंतर मेरा रेशन या ऍपच्या मदतीने केवायसी करण्याची प्रक्रिया कशा प्रकारे आहे? सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन मेरा रेशन ऍप डाउनलोड करा. त्यानंतर रेशन कार्ड क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका. आधार किंवा शिष्यता पत्रिका यापैकी कोणत्याही एक क्रमांक टाकून सबमिट या बटनावर क्लिक करा. त्यानंतर आधार सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सीडिंग येस किंवा नो असा ऑप्शन दिसेल. ज्या सदस्यांच्या नावापुढे येस हा ऑप्शन असेल त्या सदस्याला ई केवायसी करण्याची गरज नाही आणि ज्या सदस्यांच्या नावापुढे नो ऑप्शन असेल अशा सदस्यांना ई केवायसी करावी लागेल. ई केवायसी करण्यासाठी खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतला भेट द्या. म्हणजे तुम्हाला मेरा रेशन या ऍपद्वारे बघू शकतात की तुमच्या कुटुंबातील कोणत्या सदस्यांची ई केवायसी झाली आहे. तर प्रत्येकाने कुटुंबातील सदस्यांना ई केवायसी करणे गरजेचे आहे. यानंतर बऱ्याच योजना येणार आहेत. त्या योजनेसाठी तुम्हाला ई केवायसी ही एक महत्वपूर्ण गोष्ट आहे. ती प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आता करावी लागणार आहे. गॅस एजन्सी, रेशन कार्ड अशा प्रत्येक ठिकाणी आपल्याला ई केवायसी करणे महत्वाचे आहे. जर आता आपली अन्नपूर्णा योजना आली, त्या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्यांनी ई केवायसी केलेली होती त्यांना पैसे दिले गेले, पण ज्यांनी ई केवायसी केली नव्हती त्यांना पैसे भेटत नाही आहे. म्हणून तुम्हाला ई केवायसी करणे गरजेचे आहे. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.